नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते आहे. मैत्रिणींनो, 2-3 दिवसापूर्वी व्हॉट्सअपवर मी एक सुंदर कविता वाचली बरं का. अतिशय अर्थपूर्ण कविता आहे आणि एखादी कविता किंवा एखादं वाचलेलं लेख वगैरे माझ्या मनाला भावला तर मी तुमच्याशी शेअर करत असते. अशीच ही कविता मला भावलेली मनाला आणि अर्थपूर्ण कविता आपण आज ऐकूया. शीर्षक आहे स्नेह जपावा मनामध्ये. कवयित्री कोण आहे किंवा कवी कोण आहे मला काही माहीत नाही बरं का. ती व्हॉट्सअपवर आली आणि ती मला आवडली म्हणून तुम्हाला आज म्हणून दाखवणार आहे. ऐकूया. केवळ आपुल्या स्वार्थासाठी, केवळ आपुल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये, स्नेह जपावा मनामध्ये. केवळ आपुल्या स्वार्थासाठी, केवळ आपुल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये, स्नेह जपावा मनामध्ये. येणाऱ्याला पाणी द्यावे, येणाऱ्याला पाणी द्यावे. मुखात वाणी गोड हवी, जाणाऱ्याच्या मनात फिरुनी येण्यासाठी ओढ हवी. ऐसा प्रेमळ माणुसकीचा, ऐसा प्रेमळ माणुसकीचा जरा वहावा मनामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये, स्नेह जपावा मनामध्ये. भांड्याला लागतेच भांडे, भांड्याला लागतेच भांडे. विसरून जावे क्षणामध्ये, परस्परांना समजून घ्यावे. अढी नसावी मनामध्ये. रुसवे फुगवे नको फुकाचे, रुसवे फुगवे नको फुकाचे. मोद रहावा मनामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये, स्नेह जपावा मनामध्ये. नित्य काळजी घरात घ्यावी, नित्य काळजी घरात घ्यावी. वय झालेल्या पानांची ज्याची त्याला द्यावी जागा. वयाप्रमाणे मानाची एकमताने निर्णय घ्यावा, एकमताने निर्णय घ्यावा. नको दुरावा कुणामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये, स्नेह जपावा मनामध्ये. लळा जिव्हाळा आत असावा, लळा जिव्हाळा आत असावा. नको उमाळा वरकरणी, नको घराला गर्वधनाचा. लीन रहावे प्रभुचरणी. दिवसाराती परमेशाचा, दिवसाराती परमेशाचा. निवास असावा घरामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये, स्नेह जपावा मनामध्ये. केवळ
केवळ आपुल्या स्वार्थासाठी, केवळ आपुल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये, स्नेह जपावा मनामध्ये, स्नेह जपावा मनामध्ये. मैत्रिणींनो, प्रत्येक कडवं न कडवं अतिशय अर्थपूर्ण आहे बरं का. आपण लक्ष देऊन ऐकलं तर खरोखर मनाला ते रुजतं बरं का, आणि आवडतं आपल्याला. अर्थपूर्ण कविता आहे ही. तर ही कविता मला तरी असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना आवडलीच असेल. एकदा मनात गुणगुणलात तर ती तुम्हाला खूपच मनाला आवडेल. या कवितेचे पूर्ण शब्द लिरिक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत, आणि ते तुम्ही लिहून घ्या. आवडली तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीला शेअर करा. खूप आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.